नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पार्ट 39पर्यंत पोचलेलो. आज आपण पार्ट 40पासून चालू करतो आहे. पेज नंबर 222पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यापुढे मी आता चालू करतो आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. समर्थ साई ज्ञाननिधी जया भक्ताची जैशी बुद्धी आधी निर्धारून पात्रशुद्धी ज्ञान समृद्धी वितरत तयास पूर्ण अंतर्ज्ञान तयास आधीच सर्वांची जाण तयास जयास जैसे योग्य साधन तयाचे नियमन तैसेच जैसा जयाचा अधिकार तयाचा आधीच करुणी विचार योग्यतेनुसार भक्तांचा भार बाबांना तैसेच आम्ही विसाया थोर परी त्या सिद्ध साई समोर खरेच आम्ही पोराहुनी पोर विनोदी आतुर सर्वदा विनोदांचे बाबा आगर जे ठाई जयासी आदर ते यथेष्ट पुरवुनी समग्र राखीत अवग्र्य भक्तास सुबुद्ध वा बुद्धिमंद वाचिता प्रकटेल परमानंद परिसता वाढेल श्रवणचंद मनने स्वानंद संतुष्टी आवर्तनी परमार्थ बोध निधी ध्यासनी महदाल्लाद सौख्य उपजेल अखंड निर्बाध ऐसी अगाध ही लीला भाग्ये जेणे अनुभव येथीला यत्किंचितही असेल भोगीला काया वाचा मने तो खेळीला अतर्क्य लीला साईंची हेमाड साई पायी शरण विनोद मार्गे ज्ञान प्रदान भक्त कल्याण एक प्रयोजन निमित्त जाण ब्रह्मतीर्थर्या पुढील अध्याय याहुनी गोड श्रावणार्थीयांचे पुरेल कोड माझी या जीवीची गुप्त होड फोडोनी पुरविली मी जाईन माधवपाशी बाबांचा निरोप देईन त्यांची पावेन कैसा अनुग्रहाशी साधनतेशी परिसाजी स्वस्ती श्री संत सज्जने प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचित श्री साई समर्थ चरित्रे ब्रह्मज्ञान कथनम नाम सप्तदशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथपणमस्तु शुभम भवतु. आता अध्याय 17 पूर्ण झालेला आहे. मी वळतोय अध्याय 18कडे. अध्याय 18 अथ श्री साई सचरित्र. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री सीतारामचंद्रभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय सद्गुरु परमनित्या. जय सद्गुरु ब्रह्मसत्या. अनुभवे दावेसी जगन्मिथ्या माया नियंत्या. जया जयाजी अनाद्यनंता. जय जयाजी द्वंद्वातीता. जय जयाजी विकार रहिता. निजरूप बोधिता तू एक. सागरी रिधाली करू आंघोळी. परतेल काय सैंध वाची पुतळी. हे तो न घडे कदा काळी. तुझ जवळी ही तैसेच. वेदश्रुती ही जयविशी. विवाद करीती अहर्निशी. ते अलक्ष्य तू बोटाने दावीशी. अप्रयासे भक्तांसी आलाच दैवाचा योग जर का. पडला पुरे का तुझा गरका. मग हा आपुला वा का परका. नाही या कुतर्का स्थानते. कथाध्यायी कथा पावन ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्कारण. ब्रह्मार्थीयांचे लोभावरण प्रतिबंध कारण वर्णिले. आता मदनू ग्रहकथा श्रवण कीजे आदरे श्रोता. अनुभवा येईल तुमची या चित्ता. मार्गदर्शकता बाबांची ही आहे गोड वार्ता. ती मी कथितो यथार्था. श्रोता आपुलिया स्वार्था स्वस्थ चित्ता परिसावी.
असता श्रवणार्थी सादर, वक्त्यास उल्हास आणि आदर, हृदया फुटे प्रेम पाजर, आनंद निर्भर उभयंता, न करिता बुद्धिभेद तिळभर, दैसा दयाचा अधिकार तैसाच तयास मार्ग साचार, उपदेश पुर सर, दाविती ऐसे किती एकांचे मते, गुरुने जे कथेले जाते, कथिता नये ते इतरा ते विफल होते गुरुवाणी, हे तो केवळ काल्पनिक नसते स्तोम निरर्थक, प्रत्यक्ष काय स्वप्नोक्तही देख, कथिती सद्बोधक सकळाते, मानाल जरी हे अप्रमाण, बुध कौशिक ऋषी प्रमाण, राम रक्ष दीक्षेचे स्वप्न केले कथन सर्वता, गुरु वर्षा काळीचे घन आवडी वर्षती, स्वानंदी जीवन ते काय ठेवावे कोंबून, येथेच सेवून सेववावे, लेकरांची धरुणी हनुवटी, मायतयाच्या आरोग्यासाठी, मायाळूपणे पाझी गुटी, तीच हातवटी बाबांची, मार्गतयांचा नव्हता गुप्त, कोण्या रीती कैसा अवचित, निज भक्तांचा हेतू पूर्वित, सावचित ते ऐका, धन्य धन्य सद्गुरु संगती, कोणा वर्णावे तियेचे महती, आठविता एक तयांच्या उक्ती, निजस्मृती उचंबळे, प्रेमे करिता ईश्वरार्चन, गुरुसेवा गुरुपूजन, होईल गुरुगम्य संपादन, इतर साधन ते फोल, विक्षेप आणि आवरण, तेने हा भवमार्ग संकीर्ण, गुरुवाक्य दीपक किरण, निर्विघ्न मार्गदर्शक, गुरु प्रत्यक्ष ईश्वर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, गुरुची वस्तू ही परमेश्वर, ब्रह्म पराप्तर गुरुराय, गुरुजननी गुरुपिता, गुरु त्राता देव कोपता, गुरु कोपता कोणी न त्राता, सदा सर्वदा जाणावे, गुरु दर्शक प्रवृत्तीचा, तीर्थव्रत निवृत्तीचा, धर्माधर्म विरक्तीचा, वेदश्रुतीचा प्रवक्ता, उघडूनी बुद्धीचे डोळे, संत दाविनी निजरूप सोहळे, पूर्वीती भक्तीचे डोळे, अति कोवळे कारुणिक, तेणे विषय वासना मावळे, निद्रेतही ज्ञानची चावळे, विवेक वैराग्य फळ जावळे, कृपा बळे हाती ये, जाहलिया सत्समागम, संत सेवा संत प्रेम, स्वये भक्त काम कल्प द्रुप, सर्व क्षम निवारी, सदा असावे सत्यपरायण, कराव्या संतकथा श्रवण, वंदावे संतांचे चरण, पाप क्षालन होईल, लॉर्ड रे जय, इलाखाधिपती, क्राफ्टर शाही घातली पालथी, तत्कालीन प्रसिद्धी कीर्ती, लागले भक्तीच बाबांच्या, हा संसार तापत्रय खोटा, व्यापार धंद्यात आला तोटा, मनास कंटाळा वीट मोठा, घेतला लोटा निघाले, चित्त झाले अति अस्थिर, वाटे प्रवासा जावे दूर, सेवावा एकांत सुख कर, ऐसा विचार दृढ केला, जीवजय पडे अतिसंकटी, देव आठवे तदा कष्टी, मग तो भक्त करी हाकाटी, लागे पाठी देवाच्या, परीन लागता दुष्कर्मा ओहटी, देवाचे नाव येईना ओटी, मग सप्रेमता पाहुणी जगजेठी, संत भेटी करवितो, तैसेच त्या भक्ताचे झाले, पाहुणी संसार अति कावले, स्नेही तयाचे वदते झाले, हितवचन वहिले ते ऐका, का हो आपण शिर्डी सदाना, समर्थ साईनाथांचे दर्शना, कराही तयांची प्रार्थना, दया घना त्या संता, क्षणैक संत संगती लादते, चंचल मन निश्चल होते, तात्काळ हरिचरणी जडते, मग अवघडते परतया, देशोदेशीचे लोक जाती, साई पदरीजी लोळती, महाराजांच्या आज्ञेत वर्तती, अभिष्ट पावती सेवेने, ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती, आबाल वृद्ध सर्व जाणती, तयासी येता काकुळती,
दुःख निवृत्ती लाधाल. शिर्डी सांप्रत पवित्र स्थान, यात्रा वाहे रात्रंदिन. तुम्हीही पहा अनुभव घेऊन, संत दर्शन हितकारी. अवशरणे उद्विग्न अंकिचन अवचित वर्षे विपुल घन. होता भुकेने व्याकुळ. पंचपक्वान वाढिले, तैसी स्नेहाने कथिले वार्ता. मानविली ती तया भक्ता, अनुभव घ्यावा आले चित्ता. धरीला रस्ता शिर्डीचा, आले गावी घेतले दर्शन. पायी घातले लोटांगण, तात्काळ निवाले नयन. समाधान जाहले, जे पूर्ण ब्रह्म सनातन. स्वयंज्योती निरंजन, पाहुणी ऐसे साईंचे ध्यान. सुप्रसन्न मन झाले, वाटले पूर्वाजित सभ्यागता. तेनेची हे पाय आले हाता. चित्तास लादली शांतता, निश्चिंतता दर्शने. उपनाम जयांचे साठे, अंतरी निश्चयाचे मोठे. गुरुचरित्र पारायण नेटे, नेम निष्ठे आरंभिले. सप्ताह पूर्ण होता निशी, बाबा देती दृष्टांत त्यासी. निजकरी घेऊनी त्या पोथीसी, अथ साठ्यांशी समजावित. स्वये स्थित निजासनी, समोर साठ्यास बैसवनी. गुरुचरित्राची पोथी घेऊनी, निरूपणी तत्पर. बाबा ग्रंथा वर्तन करीती. पुराणिक कसे कथा निरूपती. साठे श्रोतेपणे स्वस्थ चित्ती, सादर ऐकती गुरुकथा. हे काय ऐसे उफारटे, विचारात पडले साठे. वाटले तयास आश्चर्य मोठे, कंठ दाटे प्रेमाने. अज्ञान मौशीसी, ठेवूनिया मानेपाशी. घोरत पडले जे वासना कुशीसी, त्या जागविसी दयाळा. पहा ऐसी याही समयाही, थापटोनिया आपणासी. गुरुचरित्र पियुषासी, बाजिलेसी कृपाळा. असो ऐसा दृष्टांत घडता, साठे जागृत झाले तत्वता. कळविती काकासाहेब दीक्षिता, साध्यंत वार्ता घडली ती. म्हणणी न कळे याचा अर्थ, जाणती एक बाबा समर्थ. काय की न कळे त्यांचे मनात. काका साध्यंत पुसा की, पुनश्च पाठ सुरू करावा. की झाला तितुकाची पुरा समजावा. मनोदय बाबांचा पुसावा. आता मी पेज नंबर 222 पासून ते पेज नंबर 228 पर्यंत पूर्ण केलेला आहे. आता मी इकडे विश्रांती घेतो आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव.